आमदार रोहित पवार सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। दादा, रवींद्र धंगेकर हे पुण्यातल्या गुन्हेगारीवरती आवाज उठवत आहेत, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार रवींद्र धंगेकरला सल्ला देत आहेत की तुम्ही आता काँग्रेसमध्ये नाहीत, तुम्ही आता शिवसेनेमध्ये आहेत। राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की आम्ही त्यांच्या बॉसशी बोलू। एकंदरीत धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, या संदर्भात तुम्ही ट्विट सुद्धा केले। एकतर धंगेकर साहेब हे पुणेकरांच्या वतीने बोलत आहेत। पुणे शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने गुंडागर्दी वाढलेली आहे, एका वर्षामध्ये 12,500 सिरियस गुन्हे हे पुण्यामध्ये झालेले आहेत, नाही तर त्याची नोंद झालेली आहे। 550 बलात्काराच्या केसेस तिथं झालेल्या आहेत, म्हणजे दर 3 दिवसाआड 2 केसेस बलात्काराच्या तिथं होत आहेत। दर 3 दिवसामध्ये 2 केसेस या तिथं महिलांच्या विनयभंगाच्या होत आहेत। आणि मग पुणेकरांच्या वतीने बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री दंगेकरांना काय सांगतायत, नाही तर धमकी देत आहेत की तुमच्या बॉसशी मी बोलेल, म्हणजे कोणाशी? एकनाथ शिंदे साहेबांशी मी बोलेल। अजितदादा काय म्हणतात की दंगेकर हे विसरून गेलेले आहेत की ते काँग्रेसमध्ये नाहीत, ते शिवसेना गटाचे आणि सत्तेत आहेत। मग कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पदाचा वापर करून दंगेकर जे लोकांच्या वतीने बोलत आहेत त्यांचाच आवाज बंद करतात। माझं उलट या नेत्यांना असं म्हणणं आहे की दंगेकर साहेब काय म्हणतात हे तुम्ही समजून घ्या, आणि गुंडांच्या बाजूली बोलण्यापेक्षा, नाही तर कुठेतरी एक व्यक्ती लोकांच्या बाजूली बोलत आहे त्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुंडागर्दी या पुण्यातून कशी कमी होईल याचा एक अंदाज घ्या। 4 वर्षामध्ये दरवर्षी 20% गुन्हेगारी नाही तर केसेस या पुण्यामध्ये तिथं वाढलेल्या आहेत। त्यामुळे या सरकारमध्ये चाललंय काय? लोकांच्या बाजूली हे सरकार उभं राहते का गुंडांच्या बाजूली, हे मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी कळत नाही। खरं तर जात धर्म सर्वांना घेऊन जाणारा आमचा पक्ष आहे असं सातत्यानं अजित पवार म्हणत असतात, मात्र त्यांच्याच पक्षातले आमदार संग्राम जगताप असं म्हणतात की आता दिवाळी सण येतोय, दिवाळी सणामध्ये फक्त हिंदूच्याच दुकानातून फटाके जे असेल किंवा खरेदी करण्याचं साहित्य घ्या, असं त्यांचं एक वक्तव्य आहे। कसं आहे, संग्राम जगताप हे 2029ला भाजपमधून लढणार, त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे। भाजपमध्ये द्वेष चालतो, भाजपमध्ये भेदभाव चालतो, आणि मग 29ला जर भाजपमधून आपल्याला लढायचं असेल हा विचार संग्राम जगतापच्या मनामध्ये असल्यामुळे वातावरण आत्तापासूनच पेटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न ते सातत्याने तिथं करत असतात, आणि एक हिरो बनण्याचा प्रयत्न, म्हणजे विकासाच्या बाबतीत कुठं बोलत नाहीत, समतेच्या बाजूली बोलत नाहीत, युवांच्या भवितव्याबाजूली बोलत नाहीत, गुंडागर्दी कमी व्हावी यासाठी तर अजिबात ते प्रयत्न करणार नाही, तिथल्या असणाऱ्या लोकांना तिथं माहिती आहे। त्यामुळे त्यांनी तशी सुरुवात भाजपकडनं लढण्याची केलेली आहे, आणि सुनील तटकरे साहेबांनी हे कोकणातून खासदारकी लढण्याची सुरुवात केलेली आहे। सुनील तटकरे साहेब कुठेही द्वेषाचं बोलत नाही आजपर्यंत तरी, पण मग कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांचे काही आमदार आणि अजितदादांचे काही आमदार आपण फोडायचे आणि 2029 एकटंच लढायचं, असं BJPचं प्लॅनिंग तिथं झालेलं आहे। आणि संग्राम जगतापांना कदाचित तो संदेश आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून गेला असावा असं आपल्याला वाटतं। तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, त्याच्यामध्ये एक भाजपाने एक रणनीती आखली की स्थानिक पातळीवरची जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्या, अशी एक भाजपाने रणनीती आखली। मला माहीत नाही असं कुठं घडलेलं आहे। महाविकास आघाडीचे नेत्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं हे मी अजून तरी कुठं भाजपकडनं काय ऐकलेलं नाही, पण भाजप एकला चलो चा एक काय म्हणतात रणनीती नक्कीच तिथं अवलंबेल असं वाटतं। अंजली दमाने यांनी एक आज पत्रकारांशी बोलत असताना एक वक्तव्य केलं की अजित पवार फक्त 10वी शिकलेले आहेत, त्यांना राज्याचं अर्थ खातं कळत नाही। बऱ्याच आमदारांचे आणि मग नेत्यांचे आपल्याला डिग्र्या बघाव्या लागतील। केंद्रामध्ये सुद्धा जे काय नेते आहेत, कोणाची डिग्री खरी कोणाची खोटी हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। काय अजितदादांची बाजू मी घेतो असं नाही, विषय एवढाच आहे की राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा लोकांचं हित आपल्याला कळलं पाहिजे, लोकांना काय पाहिजे हे कळलं पाहिजे। अनेक मोठे नेते जे पूर्वी महाराष्ट्राचे प्रमुख राहून गेलेले आहेत त्यांचीसुद्धा डिग्री तशी नव्हती, पण लोकांच्या बाजूने निर्णय घेताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे। त्यामुळे डिग्र्या काढून कुठेतरी विषय बाजूला सारण्यापेक्षा हे सरकार कसं कमी पडतंय
त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा विभाग कमी पडत आहेत, अजितदादांच्या नेत्यांचे सुद्धा विभाग कमी पडत आहेत आणि खास करून या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार हे बदनाम आहे। हे सरकार कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने आणि गुंडांच्या बाजूने निर्णय तिथं घेताना दिसतंय आणि जो काही शब्द इलेक्शनच्या आधी दिला तो हे सरकार अजिबात पूर्ण करत नाही। पण दमानियाताई ह्या BJP-बद्दल किती बोलतील हे मला तरी आत्ता या ठिकाणी सांगता येणार नाही। खरं तर आपल्या सहयोगी पक्षातले संजय राऊत जे नेते आहेत त्यांनी सुद्धा अजित पवारांनी एक आज वक्तव्य केलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अजित पवार यांनी पोलिसांच्या गाडीमधून पैसा वाटला, त्यावेळेस त्यांनी संध्याकाळी सुद्धा बँका उघड्या ठेवल्या। या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, असेल पुरावे आणि काही पुरावे लोकसभेच्या काळामध्ये मी सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे वेगळं काय नाही। त्यावेळेसच मी म्हणत होतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, तो दुर्दैव असं इन्व्हेस्टिगेशन आजपर्यंत झालेलं नाही। फक्त अजितदादांच्याच पक्षाली अशा पद्धतीने पैसा गाडीमध्ये सगळीकडे नेला असं नाही, BJPच्या अनेक नेत्यांनी हेच केलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांनी सुद्धा हेच केलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभामध्ये 50 कोटी रुपये खर्च हा सत्ताधाऱ्यांकडनं झालेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा कमीत कमी 22 ते 25 कोटी रुपये खर्च हा सत्ताधाऱ्यांकडनं इलेक्शनसाठी त्या विविध मतदारसंघामध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, टँकर याचा मोठ्या प्रमाणात उपयोग हा केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। तर बीडमध्ये धर्मांतरांचा जो विषय आहे तो सातत्याने वाढतोय। बीड कारागृहाचे जे अधीक्षक आहेत पेट्रेस गायकवाड यांनी तिथल्या कैद्यांना मारहाण करून त्यांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलंय असा तिथल्या कैद्यांचा आरोप आहे। नाही, आरोप असेल तर आरोप काय आहे त्याची वस्तुस्थिती काय हे समजून घेतलं पाहिजे। पोलीसच अशा पद्धतीने वागत असतील तर हे चुकीचं आहे। पोलीस बनत असताना एक शपथ त्यांना घ्यावी लागते आणि शपथ घेत असताना कुठलाही आम्ही भेदभाव करणार नाही हा त्याचा मूळ गाभा असतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कोणाला प्रेशराईज करत असाल तर मग कुठेतरी पोलीस असण्याचं विसर हा काही लोकांना पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल। आज मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्रित येत आहेत, मात्र या पाठीमागे एक राजकीय चर्चा निमित्त होऊ शकते आगामी निवडणुकीच्या माध्यमातून। खरं तर तुम्ही त्या उद्धव ठाकरे यांच्या ज्या पक्षाचे सहयोगी राहिले आहेत, राज ठाकरे एकत्रित आले तर तुम्हाला कसा फायदा होणार या सर्व भेटीकडे तुम्ही कसं बघताय? उद्या समजा देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी एका कार्यक्रमामध्ये असेल आणि तिथं जेवणाचं नियोजन झालं आणि मी आणि ते एकत्रित जेवायला बसलो तर त्याचा अर्थ काय वेगळा काढून होत नसतं। त्यामुळे जेवायला बसतायत, जेवायला एकत्रित येत आहेत, चांगली गोष्ट आहे। दोन भाऊ एकत्रित जेवत असतील तर आपल्या मराठी संस्कृतीच्या प्रमाणे स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे। आपल्याकडून स्वागत होते मात्र काँग्रेसकडून राज ठाकरे यांचं स्वागत होताना दिसत नाही, काय एकंदरीत पुढच्या आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ शकतो? जेव्हा महाविकास आघाडी ही बनली होती त्यावेळेस शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर कधी नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच त्यांनी त्या वेळेपर्यंत काम केलं होतं। मग या तिन्ही पक्षांनी काय केलं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला, कसं वागायचं, कसं बोलायचं आणि महाराष्ट्राला पुढे कसं घेऊन जायचं, काय धोरणं आपण हाताळायचे, त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत म्हणजे सत्तेत असताना तर काम केलंच आणि सत्तेत नसताना सुद्धा काम केलं। उद्या जाऊन राज ठाकरे साहेबांना जर महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं असेल तेव्हा तो निर्णय सर्व पक्षाचे नेते घेतीलच, त्या वेळेसचा तो विषय आहे। पण मग कॉमन मिनिमम प्रोग्रामचा विचार त्यावेळेस जर झाला आणि त्या पद्धतीनेच जर राज ठाकरे साहेब आणि त्यांचा पक्ष वागत असेल तर काय हरकत नाही असं मलाही आणि काही लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना वाटेल असं मला तरी वाटतं। हे होते आमदार रोहित पवार। खरं तर रवींद्र धंगेकरच्या पाठीमागे सत्ताधारी जी नेते आहेत त्यांनी उभं राहिलं पाहिजे, ते गुन्हेगारीवरती आवाज ओढवतात अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार रोहित पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण दादा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।